तिसरी ट्रिक सांगून ठेवतो, सायबर फ्रॉडमधनं 97% तरी नक्की वाचाल, 3% माहीत नाही. तर आजकाल एवढी गरिबी नाही आहे आपल्याकडे की 2 फोन अफोर्डेबल नाहीत, पण आपल्याकडे अनेकांचे 2 नंबर आहेत, 2 सिम कार्ड आहेत, पण एकाच फोनमध्ये टाकलेले आहेत. त्याच्यामुळं एक घर लुटलं गेलं त्यातलं की दुसरे आपोआप लुटलं जाणार आहे. हा सगळ्यात मोठा धोका करून बसतोय आपण. बेस्ट वे सांगतो, एका विषयाला एक फोन, दुसऱ्या विषयाला दुसरा फोन. म्हणजे कसा तो सांगतो. एक साधा फोन घ्या 7-8 हजारचा, 4,000 पासून पण आहेत आजकाल फोन, म्हणजे ज्याला नेट ऑन करता येतं. तो फोन घ्या, त्याच्यात नेट टाका, पण ते ऑन करायचं नाही त्याला फक्त. आणि त्या मोबाईलमध्ये बँकेचे सगळे व्यवहार ठेवा. नेट बँकिंग असेल, गुगल पे असेल, UPI असेल, कुठलंही असेल ते त्याच्यात ठेवा. त्याचा मोबाईलचा डेटा कायम ऑफ ठेवा. आणि दुसरा फोन ज्याला आम्ही मंडई फोन म्हणतो, की ज्याच्यात तुमचं व्हॉट्सअप आहे, सोशल मीडिया आहे, इन्स्टा आहे, सगळंच आहे, धक्काबुक्की आहे, गणपती आहे, सगळं आहे. त्या फोनमध्ये तुमची फोटो गॅलरी शक्यतो ठेवू नका. तुम्हाला ब्लॅकमेल करण्यासाठी फोटो गॅलरी फार मोठं साधन आहे. बरं, त्याच मोबाईलमध्ये भारीचा मोबाईल आहे म्हणून ठेवला असेल समजा तुम्ही, तर ते गॅलरीला लॉक करा. वेगळं लॉक बसवता येतं आजकाल गॅलरीला सुद्धा. तर ते लॉक सिक्युअर्ड करून ठेवा, तुमचा डेटा सिक्युअर्ड करा, आणि मग तो फोन तुमच्या सोशल मीडियासाठी वापरा. मी आत्ता सांगायला हरकत नाही प्रेक्षकांनासुद्धा, मी आत्ता जेव्हा आलो मुलाखत द्यायला यांना, तर माझ्या हातातले फोन बघून प्रियाने मला विचारलं की एवढे फोन बापरे. मग 5-6 फोन म्हणले, एक अजून ठेवून आलो आहे तरी घरी. म्हणजे मी श्रीमंत आहे का? मुळीच नाही, पण मला माझं आयुष्य जास्त महत्त्वाचं आहे पैशापेक्षा. आणि म्हणून विषयाला वाहिलेले फोन सेपरेट करा. सोपं काम आहे. नातेवाईकांसाठीचा वेगळा फोन ठेवा, साधा फोन ठेवा, म्हणजे वाचलं तरी तो उचलायची गरज नाही. नाही, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, पण मी केलेले आहेत. व्यवसायाचे संबंधीचा फोन नंबर वेगळा आहे, सोशल मीडियाचा वेगळा आहे, बँकिंगचा वेगळा आहे, नातेवाईकांसाठीचा वेगळा आहे. त्यामुळे वाजला की कितपत काय अटेन्शन करायचं ह्याची मानसिकता तयार होते. तुमची नाही होऊ शकत तशी, कारण एकाच फोनमध्ये तुमचं सगळं आहे. तर ही दुसरी ट्रिक सांगून ठेवतो, किमान 2 तरी फोन सेपरेट ठेवा.